येता मोबाईल मोठा, जीवन कैसे व्यस्त झाले. कधी फेसबुक, कधी व्हॉट्सअप, तर कधी हाती इंस्टाग्राम आले. सोशल मीडियावर आला पूर, सगळेच जणू सेलिब्रिटी झाले. नात्यांचे झाले वाटोळे, नातेच केव्हाचे क्वारंटाईन झाले. सकाळ होता सगळ्यांची, गुड मॉर्निंगचे मेसेज आले. ही मॉर्निंग गुड करण्यासाठी आपल्याच माणसांना विसरून गेले. पण हे जगत असताना आपण वास्तव विसरून जातोय. माणूस न बोलताच निघून गेला, शेवटचे बोलणे राहून जाते. भावना पळायला दूर, आता देखाव्याचे मुखवटे आले. वास्तवातून पडता पडता आभासाचे चेहरे बनवले. जगता जगता जगतातच तर सगळे, थोडे वेगळे जगून पाहूया ना. असावी फक्त स्नेह आपुलकी, न तयात लोभ कुठले पाहूया. नमस्कार. तर आज मी तुमच्या सोबत आहे ना, खूप अशा मस्त अशा एका टॉपिकवर बोलणार आहे. ते म्हणजे की जे तुम्ही थंबनेल मध्ये बघितलेही असेल की सोशल मीडिया. तर तुम्ही पहिले म्हणाल की ताई तुम्ही सुद्धा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरतीच आहात आणि तिथूनच तुम्ही सगळ्या गोष्टी करताय. तर हो, मी मान्य करते ती गोष्ट की सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरूनच मी तुमच्याशी बोलते. पण कुठलीही गोष्ट म्हणजे कुठलंही औषध किंवा कुठलीही गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त झाली ना, तर ती कधीही औषध म्हणून राहत नाही, त्याचं विषामध्ये रूपांतर होतं. आणि तसंच आता काहीसं झालेलं आहे की जशा मी खूप साऱ्या काही कमेंट्स बघते, लेडीजच्या ऐकते की मुलं सध्या ऐकत नाहीत, मुलं खूप हट्टीपणा करतात, खूप चिडचिडपणा करतात, घरामध्ये बऱ्याचशा खूप साऱ्या गोष्टी असतात काही ना काही. तर वेळ मिळत नाही. तर जी पण आपली सगळी कारणं असतात ना, आपण थोडंसं शांत बसून जर आपण विचार केला की माझं आज सकाळपासूनचं रुटीन काय आहे, मी कसं काय काय माझं रुटीन आहे, तर तुम्ही बघाल की तुमच्या दिवसातल्या 24 तासांपैकी जास्तीत जास्त तास तुम्ही तुमच्या सोशल मीडियाला किंवा तुम्ही तुमच्या मोबाईलला देत असता. म्हणजे बरेच जण देत नसतीलही, पण मॅक्सिमम लोक मी तरी सांगते की उठल्यापासून सकाळपासून आपलं जे लक्ष असतं ना, ते सगळं मोबाईलकडे असतं. थोडंसंही ब्लिंक झालं, नोटिफिकेशन आलं की लगेच आपला हात मोबाईलकडे जातो. म्हणजे सकाळी सकाळी उठून काय सांगितलंय की सकाळी उठल्यानंतर पहिले आपण आपल्या हातांचं दर्शन घेतलं पाहिजे. पहिले आपण भूमीला कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आणि म्हणजे आपली जी सुरुवात आहे ना, ती अशी छान झाली पाहिजे, फ्रेश झाली पाहिजे. नाही की सकाळी सकाळी तुम्ही काहीतरी मेसेज बघताय, काहीतरी विचित्र ऐकताय, काहीतरी विचित्र बघताय, म्हणजे आणि त्याच्यामुळे काय होतं ना, आपलं पूर्ण दिवस डिस्टर्ब होतो. कोणीतरी तुम्हाला काही चुकीचा मेसेज केला किंवा काय, तर त्याच्यामुळे पूर्ण दिवस खराब होण्याची शक्यता असते. तर म्हणून जर सुरुवातच आपली अशी याच्यामुळे होत असेल, तर मग आपला दिवस अख्खा त्याच्यामध्ये खराब होऊन जातो आणि बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी आपल्याकडून घडल्या जातात किंवा आपल्या मनावर, आपल्या बुद्धीवर सुद्धा त्याचा परिणाम होत असतो. तर सोशल मीडिया म्हणजे काय, तर सुरुवात तर पहिले टेलिफोनने झाली. म्हणजे टेलिफोन आला, त्यानंतर सगळ्यात जास्त जे कॅप्चर झालं सोशल मीडिया, ते झालं इंटरनेटमुळे. तर इंटरनेट पहिले कसं खूप, जसं सोनं कसं म्हणजे सोनं महाग आहे, तर सोनं आपण थोडंसंच घेतो किंवा काय, तर तसं पहिले इंटरनेट खूप महाग होतं जेव्हा सुरुवातीला आलं होतं. पण नंतर जसं इंटरनेट सगळीकडे स्प्रेड झालं आणि चण्याच्या भावामध्ये आता विकायला लागलेत, तर त्याच्यामुळे सगळ्यात जास्त नुकसान होतंय मी म्हणेन. की ठीक आहे, त्याचे फायदे सुद्धा आहेत, ते फायदे पण आपण नंतर डिस्कस करू की त्याचे ऍडव्हान्टेजेस काय. पण पहिले मला ही गोष्ट खूप कधी कधी, आता जसं जसं मी बघते ना ज्या ज्या गोष्टी घडतायत, तर त्याच्यामुळे कधी कधी खरंच खूप खराब वाटतं या गोष्टीचं. की इंटरनेटचा सुरुवातीचा जो वापर होता ना, तर तो सैन्य दलासाठी त्यांनी सुरुवात केली होती की जे सैन्यामध्ये म्हणजे त्याच्यासाठी यूज होत होता, फोर्ससाठी. पण नंतर त्याचा हा जो पब्लिकली उपयोग सुरू झाला, तर त्याच्यामुळे ठीक आहे, जग जवळ आलं, जग खूप लांब लांबच्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात, सगळं सगळं काही आपल्यापर्यंत पोहोचतं. पण त्याचा आपल्या पर्सनल आयुष्यामध्ये कधी कधी तुम्ही जर थोडंसं बघितलं ना, थोडंसं पॉज घेऊन चेक केलं, तर खूप त्याचे वाईट इफेक्ट सुद्धा बघायला मिळालेले आहेत. आता जे सगळ्यात पहिली जी गोष्ट असते ती म्हणजे आपली मुलांच्या बाबतीत. सुरुवात पहिले आपण स्वतःपासून करू की बऱ्याचशा ज्या कंप्लेंट असतात की मुलं असं करतात, मुलं तसं करतात. मला सांगा, मुलं कोणाला बघून तसं करतात? मुलं कोणाला बघून तसं वागतात? तुम्हालाच बघून वागतात. तुम्ही घरात जसं वावरतात तेच बघून मुलं वागतात.
बऱ्याचदा असं होतं की आपल्याला काही कामं करायची असतात, आपल्याला आपली सीरियल बघायची असते किंवा आपल्याला फोन बघायचा असतो किंवा तुम्हाला दुसरं काही काम असतं, तर मुलांना त्यांच्या कामांमध्ये बिझी ठेवण्यासाठी किंवा मुलांनी आपल्याला त्रास देऊ नये ह्याच्यासाठी सरासर मुलांच्या हातामध्ये मोबाईल दिला जातो. आणि मोबाईल ही इतकं खराब ॲडिक्शन आहे ना, मी म्हणेन की दारू, सिगारेटपेक्षाही खराब ॲडिक्शन आहे. आणि एखादं ॲडिक्शन जेव्हा लागतं, तेव्हा ते सोडण्यासाठी खूप खूप नाकी नऊ येतात. जसं दारुडा माणूस असतो, तुम्ही बघता की त्याला तुम्ही कितीही बोला, कितीही सांगा, कितीही डोकं फोडा, तरीही तो माणूस काही त्याची लत सोडत नाही. तर तसंच हे एक प्रकारचं व्यसनच आहे. आपण मोठे आहोत, आपल्याला समजतंय की आपल्यापैकी सुद्धा कितीतरी जणांना समजत नाही खरं सांगायला गेलं तर, की किती यूज केला पाहिजे त्या गोष्टीचा, कशासाठी यूज केला पाहिजे. हे जेव्हा तुम्हाला कळेल ना, तेव्हा त्या इंटरनेटचा, तेव्हा त्या सोशल मीडियाचा प्रॉपर वापर होईल. आणि आता तर आपण बघतोय की YouTube, Facebook, Twitter, Instagram एवढ्या साऱ्या गोष्टी अवेलेबल झाल्या आहेत ना, की ज्याच्यामुळे आता म्हणजे आपल्याला समजते की आपण कसं यूज करायचं, पण मुलांना त्या गोष्टी समजत नाहीयेत. मुलं त्या एजमध्ये आहेत की त्यांचं मन चंचल असतं आणि त्यांना ह्या वयामध्ये अशा काही गोष्टी दिसतायत, अशा काही गोष्टी ऐकतायत ते, की ते खरंच त्यांनी त्या वयामध्ये बघितलं गेलं नाही पाहिजे. तर त्याच्यामुळे मुलांवर त्याचा वाईट परिणाम होतो. मुलांना असं वाटतं की कधी येऊ, कधी मी मोबाईल खोलू. आणि आता तर बऱ्याच मुलांना तर आई-वडिलांनी सरस मोबाईल देऊन टाकलेले आहेत. त्यांचे पर्सनल मोबाईल आहेत. मग त्याच्यामुळे ते काय करतात, ते काय बघतात, याच्यावर आपल्या काहीच टॅप नाहीये. फ्रीडम असावं, पण फ्रीडम पण किती असावं, याचं सुद्धा भान आपल्याला असलं पाहिजे. मुलं काय करतात, काय बघतात, याचं सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे वापर करा, पण तिथे तुम्ही एक अलर्ट म्हणतो ना आपण, की मुलांना एक अलर्ट ठेवला पाहिजे. मुलांना एक शिस्त ठेवली पाहिजे, की एवढाच वेळ तू मोबाईल बघितलाच पाहिजेस. आणि हे तुम्ही त्यांना तेव्हा सांगू शकता, जेव्हा तुम्ही स्वतः ती गोष्ट करत असाल. नाहीतर तुम्ही जर मोबाईल बघत असाल आणि तुम्ही जर मुलांना सांगितलत, की "अरे मोबाईल ठेव, आता मोबाईल नाही बघायचा." मुलं सरळ तुम्हाला म्हणतील, की "तुम्ही स्वतः करताय आणि तुम्ही मला कशाला सांगताय मोबाईल ठेवायला?" तर म्हणून अशा गोष्टी आहेत, की ज्यांची खरंच सुरुवात आपल्या स्वतःपासून होणं खूप महत्वाचं असतं. तर मला माहिती आहे, की आता सोशल मीडिया फक्त एंटरटेनमेंट म्हणून नाही, तर करियर म्हणून सुद्धा यूज केलं जातं. बऱ्याचशा गृहिणी घरी बसून म्हणजे ब्लॉगिंग थ्रू किंवा YouTube थ्रू किंवा Instagram थ्रू, Facebook थ्रू पैसे कमवतात. पैसे कमवा त्यातून, पण मला एक गोष्ट फक्त सांगायची, की स्वतःच्या पर्सनल गोष्टी तुम्ही जास्तीत जास्त शेअर करू नका इंटरनेटवरती. त्याचा खूप सारा चुकीचा इफेक्ट तुम्हाला तुमच्याच आयुष्यामध्ये बघायला मिळतो. एकतर पहिली गोष्ट तर आपण जेव्हा ब्लॉगिंग करतो, म्हणजे मीही या गोष्टीतून गेलीये आणि त्या चुका केल्या आहेत. त्याच्यातून आता मी शिकतेय आणि म्हणून मी ते तुमच्यासोबत शेअर करते. मला माहित नाही, की हे किती लोकांना पटेल, किती लोकांना नाही पटणार. पण मला असं वाटतं, की जे मला कुठून तरी आतून फील होतंय ना, ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवावं, की ज्या लेडीज आहेत, की ज्या व्लॉगिंग वगैरे करत नाही, ज्या फक्त निव्वळ बघतात, तर ते बघण्यामध्ये टाईम घालवतायत. म्हणजे असं नाही म्हणत आहे, की चुकीचं करतायत त्या, पण काहीतरी प्रोडक्टिव्ह बघा, काहीतरी चांगलं ऐका, की ज्याने तुम्हाला चांगल्या काहीतरी गोष्टी मिळतील, इन्स्पिरेशन मिळेल. भांडणं किंवा दुसऱ्यांच्या पर्सनल गोष्टी याच्यामध्ये तुमचा टाईम वेस्ट करू नका. टाईम खूप महत्वाचा आहे. ज्या गोष्टी आपण म्हणजे तो टाईम आपण ॲक्चुअल म्हणजे जगामध्ये आपण देत नाही. आपण कुठेतरी व्हर्चुअल जगामध्ये त्याच्यामध्ये अडकून राहिलोय. म्हणजे काय होतं ना, आपण मोबाईलला इतके ॲडिक्टेड झालोय, की कोणी पाहुणे आले किंवा कोणी आलं भेटायला, तरी मग आपल्याला कंटाळवाणं वाटतं, "अरे कशाला आले? माझा टाईम वेस्ट करतात." म्हणजे ते बघणं आपल्याला इतकं इम्पोर्टंट आहे, की आपण रिअल जगामध्ये आपण जगणं कमी केलंय. लोकांशी स्वतःहून म्हणजे बोलणं कमी केलंय. आपण आपल्या नातेवाईकांमध्ये कमी जातो. मुलांसोबत बाहेरचं तर सोडाच, पण घरामध्येच तुम्ही जर बघाल, तर एका वेळेला सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल असतो आणि सगळे मोबाईल बघत असतात. म्हणजे कोणाशी कोणाला बोलायचा वेळ सुद्धा नसतो. जर तुम्ही घरामध्ये राहून जर एकमेकांना वेळ दिला नाही, जर तुम्ही एकमेकांसोबत कम्युनिकेशन केलं नाही, तर तुम्हाला कसं कळेल, की प्रत्येकाच्या त्याच्या आयुष्यामध्ये काय चाललेलं आहे किंवा आपल्या घरामध्ये काय चाललेलं आहे.
तर ह्या सगळ्या गोष्टी बघणं, पडताळणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर दुसरा जो टॉपिक मी तुम्हाला सांगत होते, की आता ज्या लेडीज ब्लॉगिंग करतात, YouTubeवर रोजचे व्हिडिओज पोस्ट करतात, तर तो एक व्हिडिओ करायला म्हणजे जे काम तुम्ही करत असता, आता मी स्वतः करते त्यामुळे मी तुम्हाला हे सांगू शकते, की एक काम करताना जे काम माझं 5 मिनिटात होतं ना, ते मला शूट करता ते काम मला जवळपास 15 ते 20 मिनिटं त्या कामासाठी लागतील. म्हणजे हे तर मी फक्त तुम्हाला एक उदाहरण दिलं, पण मी एक सांगते, की एवढा वेळ लागतो. त्यानंतर दिवसभर आपण विचार करतो, की व्हिडिओ काय टाकायचा, कंटेंट काय असला पाहिजे व्हिडिओचा किंवा काय ह्याच्यामधून प्रोडक्टिव्हिटी होते, तुम्हाला पैसेही मिळतात. मी मान्य करते, तुमची पर्सनल ग्रोथही होते. पण फक्त ही गोष्ट थोडीशी लक्षात घ्या, की दिवसभर आपण ह्या गोष्टीच्या एक ऑफिसला जे जातात ना, उलट मी म्हणते, की ते चांगलं असेल. कारण तुम्ही घराच्या बाहेर जाता, तुम्ही ऑफिसमध्ये जाता, तेवढ्या टाईम पिरियडमध्ये तुम्ही ते काम कंप्लीट करता. त्यातून काही-काही नवीन-नवीन शिकता, पुढे ग्रोथ होते तुमची आणि तुम्ही घरी आल्यानंतर परत तुमचं बॅक टू पॅव्हेलियन म्हणजे तुम्ही तुमच्या कामाला लागता, घरामध्ये सगळ्यांशी मिळून-जुळून राहता. पण हे जे व्लॉगिंग आहे ना, ह्याच्यापेक्षा खूप डेंजरस आहे मी म्हणेन. कारण आपण दिवसभर 24 तास झोपल्यानंतर सुद्धा कधी-कधी डोक्यामध्ये हाच विचार चालू असतो, की काय कंटेंट टाकणार किंवा काय व्हिडिओ करायचा. आणि हे एवढं डेंजरस असतं, की कधी-कधी आपण मुलांकडे त्याच्यामुळे लक्ष देणं कमी होऊन जातं, घरामध्ये लक्ष देणं कमी होऊन जातं, बाहेर निघणं, बाहेर पडणं कमी होऊन जातं. कारण घरातच बसून तुम्ही सगळ्या व्हर्चुअल जगाशी फक्त कनेक्ट होत असता. मी व्हिडिओ पोस्ट केला किंवा मी एखादी पोस्ट केली, तर त्याला किती लाइक्स येतात, किती लोकं लाइक्स करतायत, ह्या गोष्टींकडे खूप जास्त लक्ष असतं. स्वतःकडे लक्ष द्यायला सुद्धा वेळ तुम्हाला कमी पडत असेल. तुम्ही जे करत असतील ना, मला सांगा तुम्ही, की खरंच हा अनुभव आहे की नाहीये या गोष्टी मला सांगा. जेव्हा आपण बाहेर जातो, काही लोकांना आवडतं म्हणजे शूट केलेलं, काही लोकांना नाही आवडत. मग अशा खूप साऱ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये. मी तर म्हणेन, की म्हणजे माझं असं म्हणणं आहे, की YouTube हा असा प्लॅटफॉर्म आहे, की जो इन्फॉर्मेटिव्ह प्लॅटफॉर्म आहे, सर्च प्लॅटफॉर्म आहे. तिथे तुम्ही त्याचा असा वापर करा, की आता बघा खूप साऱ्या रेसिपीज आपण YouTubeमधून शिकतो. खूप सारे चांगले विचार आपण शिकतो. बऱ्याचशा वास्तू रिलेटेड गोष्टी शिकतो. चांगलं आपण भरपूर काही शिकतो, पण त्यासोबत आपण स्वतःचं जे पर्सनल जे आहे ना तिथे, ते पण आपण कुठेतरी खराब होतंय त्या गोष्टींमुळे. म्हणजे जे आपलं सोशल एक बोलतात ना रिलेशन असतं, जे आपलं घरातलं रिलेशन असतं, ते त्याच्यामुळे कमी होतंय. स्ट्रेस लेव्हल वाढतो तुमचा जास्तीत जास्त. तुम्ही जेव्हा ऑफिसला जाता, तेव्हा ऑफिसमधून जेव्हा तुम्ही घरी येता ना, तेव्हा तिथलं टेन्शन कधीतरी असेल, पण बऱ्याचदा असं होतं, की तिथलं आपण तिथेच सोडून येतो. पण ही जी गोष्ट आहे सोशल मीडियाची तशी राहत नाही. तुमचं सगळं लक्ष फोनचा थोडासा जरी टू-टू आवाज आला तरी आपलं लक्ष लगेच जातं. अरे काय आले? काय नोटिफिकेशन आली? आजच्या व्हिडिओला किती लाइक्स आले? किती शेअर्स आले? किती कमेंट्स आले? काय कमेंट्स आल्या? आणि त्याच्यामध्ये सुद्धा बघणारे जे लोकं असतात, तुम्ही जेव्हा तुमचं पर्सनल लाईफ जेव्हा तुम्ही YouTubeवर शेअर करत असता किंवा तुम्ही कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती शेअर करत असता, तेव्हा बघणारे लोकं कुठल्या हेतूने, कुठल्या इंटेन्शनने बघत असतात, त्याचा सुद्धा तुमच्या पर्सनल लाईफवरती खूप फरक पडत असतो. या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, पण या तुम्हाला कळत नाही. आजकाल काय झालंय, की आजकाल आपल्याला सगळ्या गोष्टी अशा इन्स्टंट हव्यात. आपल्याला मेहनत करायची नाहीये. पूर्वीच्या काळी तसं नव्हतं. जसं-जसं मेहनतीने माणूस हळू पुढे जात होता आणि हळू त्याचं फळ मिळत होतं. पण आजकाल तसं नाहीये. मी आत्ता व्हिडिओ टाकला, तर लगेच मला कमेंट्स आल्या पाहिजे, लगेच मला त्याचे डॉलर्स जमा झाले पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींच्या हव्यासापोटी ना, आपण स्वतःचं किती नुकसान करतोय, आपल्या फॅमिलीचं, आपल्या सोशल लाईफचं किंवा आपल्या पर्सनल लाईफचं किती नुकसान करतोय ना, हे आपल्याला खरंच कळत नाही. कारण ही गोष्टच अशी आहे सोशल मीडिया, ती एवढी अशी अट्रॅक्शनची आणि ॲडिक्शनची गोष्ट आहे ना, आपण एरवी तुम्ही बघा एखाद्या दारुड्या माणसाला किंवा सिगारेट स्मोकर माणूस असेल, तर आपण कसं बोलतो, "काय माणूस आहे, काय दारू पितो, काय ह्याला समजत नाही." तशीच ही गोष्ट असते. म्हणजे तशीच ही गोष्ट आहे, की आपल्याला वाटतंय, की आपण खूप छान काहीतरी करतोय, पण त्याचे काय रिव्हर्स इफेक्ट होतायत ना, ते तुम्हाला कळत नसतात. तर शेवटी माझं कन्क्लुजन हेच असेल, की वापर करायचा आहे आपल्याला. असं नाहीये, की आपल्याला जगासोबतच पुढे जायचंय, टेक्नॉलॉजी सोबतच पुढे जायचंय. पण ते करता आपल्याला थोडासा बॅलन्स सुद्धा ठेवायचा आहे, की आपल्याला
त्या गोष्टींच्या हावी नाही, म्हणजे त्या गोष्टी आपल्यावर हावी नाही झाल्या पाहिजेत. त्या गोष्टी आपल्यासाठी आहेत, आपण त्यांच्यासाठी नाही आहोत. ही गोष्ट जेव्हा तुम्हाला कळेल ना, तेव्हा आपोआप तुमच्या सगळ्या गोष्टी बॅलन्स होतील. आता बऱ्याचशा ताई मला म्हणतात, की ताई रोज व्लॉग टाक, रोज व्हिडिओ टाक. पण जेव्हापासून मी खरं सांगते, जी गोष्ट काल मी तुमच्यासोबत शेअर केली तिथं वेगळी गोष्ट आहेच. पण ही गोष्ट सुद्धा मी खूप विचार करत आली, की खरंच आहे, की मी फक्त डॉलरसाठी किंवा मी फक्त पैशांसाठी ही गोष्ट करत जर नाहीये, तर मग मी का त्याचा एवढा हव्यास ठेवू? काहीतरी मी कंटेंट टाकू, काहीतरी बडबड करू आणि रोज व्हिडिओ टाकू. त्यापेक्षा मी काहीतरी प्रोडक्टिव्ह तुमच्या समोर घेऊन येईन. काहीतरी छान घेऊन येईन, ज्याने तुम्हाला काहीतरी चांगलं काहीतरी मिळेल. असा विचार डोक्यात असतो सारखा. आणि रोज-रोज टायमिंग देण्यापेक्षा म्हणजे कसं असतं, आता हे व्हिडिओ बनवणं सोपं नाहीये. दिवसभरात बराचसा वेळ मग त्याच्यामध्ये निघून जातो. तर मला असं वाटतं, की मी माझ्या मुलीला, तिला आता ह्या एजमध्ये तिला माझी जास्त गरज आहे. जर मी घरी आहे, तर मी फुल टाईम घरी आहे, तर मी तिच्यासोबत टाईम घालवेन. जेवढा टाईम मला तिच्यासोबत मिळतो मी तिच्यासाठी घालवेन. स्वतःसाठी सुद्धा थोडा वेळ देईन. फक्त मी YouTubeवर दाखवण्यासाठी मी सगळ्या गोष्टी करेन, साफसफाई करेन, व्यायाम करेन असं नाहीये. माझ्यासाठी, माझ्या स्वतःसाठी, माझ्या स्वतःच्या समाधानासाठी मी जेव्हा करेन ना गोष्टी, तर त्या खऱ्या गोष्टी असतील. त्यानंतर मी छान फोनवर बोलेन, माझ्या मैत्रिणींशी गप्पा मारेन, घरातल्या लोकांशी छान गप्पा मारेन, त्यांच्यासाठी वेळ देईन. हा आहे आपला प्रोडक्टिव्ह वेळ. हा जर तुम्ही, म्हणजे मला असं वाटतं, की ह्या गोष्टी जर आपण खरंच फॉलो केल्या ना आपल्या लाईफमध्ये, तर तुम्ही खऱ्या आयुष्यात जगाल. तुम्ही या व्हर्चुअल हे जे जग आहे ना, ह्याच्यामध्ये अडकून राहणार नाही. आणि ह्याच्यामुळेच काय होतंय ना, की माणसं आजकाल किंवा मुलंही म्हणा आजकाल एकलकोंडी होत चालली आहेत. स्ट्रेसमध्ये जात चालली आहे. डिप्रेशन सारखे शब्द मुलांच्या तोंडातून ऐकायला मिळतात. तर त्याच्यामुळे हे सगळं होऊ नये म्हणून सुरुवात ही आपण स्वतःपासून करणं खूप महत्वाचं आहे. या गोष्टी करा, पण एक टाइम लिमिट सेट करा. स्वतःला पण, मुलांना पण, आणि त्याच्यानुसार या गोष्टी बघायला सुरुवात करा. फक्त वेळ भेटला तर फक्त मोबाईल हातात घेऊन नाही बसायचं. खूप साऱ्या गोष्टी आहेत आयुष्यामध्ये करण्यासाठी. नेचर सगळ्यात महत्वाचं, म्हणजे निसर्गाची काळजी घ्या, छान वृक्षारोपण करा, पुस्तकं वाचू शकता तुम्ही. खूप छान-छान पुस्तकं अवेलेबल असतात किंवा ऑडिओ बुक्स तुम्ही ऐका. जर तुम्हाला खरंच खूप असं बोर वाटत असेल, एकटं वाटत असेल, तर छान-छान पुस्तकं, ऑडिओ बुक्स अवेलेबल आहेत, ते तुम्ही ऐका. एखाद्या मैत्रिणीच्या घरी जा, एखादं छान काहीतरी मस्त छोटीशी पार्टी करा किंवा बाहेर फिरा, बाहेर जा. ह्या गोष्टी एन्जॉय करा. त्याच्याने आपलं आयुष्य खूप छान होईल. देवपूजा करा, देवाचं वाचा, असं काहीतरी काही ना काही करा. पण फक्त सोशल मीडिया आणि मोबाईलमध्ये अडकून राहू नका. म्हणजे मी हेच सांगेन, की तुम्ही भले माझ्या व्हिडिओला लाईक नाही केलं, सबस्क्राईब नाही केलं, शेअर नाही, म्हणजे शेअर करा थोडंसं, कारण आणखीन थोड्या लोकांपर्यंत ते पोहोचेल. पण मी हे सांगेन, की त्यासाठी हा व्हिडिओ नाहीये. माझ्या ज्या मनातल्या खरंच खूप आतून ज्या फीलिंग्स आहेत, सध्या मी ज्या फेजमधून चालली आहे, आणि ते तुम्हाला दिसतही असेल, की कारण माझे व्हिडिओज खूप कमी येतात. तर त्याचं कारण सुद्धा हेच आहे. कारण मला ह्या गोष्टींना हावी होऊ द्यायचं नाहीये स्वतःवरती, आणि मला या गोष्टींच्या मागे हव्यासासारखं जायचं नाहीये. जे आयुष्यातलं जे खरं सुख आहे ना, समाधान आहे, पीस आहे, शांती आहे, ती मला आयुष्यात म्हणजे अनुभवायची आहे. आणि त्याकडे माझा जो मार्ग आहे ना, तो चालू आहे. आणि तुमच्या पण आयुष्यात अशाच गोष्टी चांगल्या-चांगल्या घडो, की चांगलं बघा, चांगलं ऐका आणि चांगला विचार करा. त्यामुळे खरंच बघा, आपल्या आयुष्यामध्ये ना खूप सारे फरक पडतात. खूप फरक पडतात. तुमचे सगळे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ना, ते आपोआप सॉल्व्ह व्हायला सुरुवात होते. मुलं सुद्धा व्यवस्थित वागतील, चांगले, म्हणजे चिडचिड वगैरे मुलांची कमी होईल. मुलांना कधी-कधी मुलांना जिथे ओरडायला लागतं तिथे ओरडावंच लागतं. तुम्ही मुलांना फक्त लाड करून चालत नाही. तर मुलं ऐकत नसतील तर तुम्हाला त्यावेळी थोडंसं स्ट्रिक्ट होणं खूप जरुरी आहे. मुलांना एक टाईम लिमिट सेट करा मोबाईलसाठी आणि त्याच्यानुसारच मुलांना मोबाईल द्या. आणि इव्हन मुलं मोबाईलवरती काय बघतायत याच्यावरती सुद्धा तुमचं थोडंसं बारीक लक्ष असणं खूप जरुरी आहे. त्यांच्याच फ्युचरच्या हिशोबाने ही गोष्ट खूप महत्वाची आहे. तर म्हणून अशा काही साऱ्या गोष्टी होत्या, की मला वाटलं की मी आज तुमच्यासोबत शेअर करू. तर म्हणून शेअर केल्या. तर पुन्हा भेटूया. तुम्ही नक्की विचार करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा, की खरंच तुम्हालाही पटतायत का या गोष्टी ज्या मी सांगितल्या, तर तुम्हाला पण पटतायत का? तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा.
आणि पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.